ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदलापूर नगरपालिकेत 1500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आज नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। नगरपालिकेच्या आवारात येण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी मोर्चा अडवल्यानं आंदोलकांनी गेटला पैशाचा हार घालत नोटा उधळल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली। बदलापूर नगरपालिकेच्या नगररचना, बांधकाम, अतिक्रमण तसंच आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे यांनी केलाय। शहरात अनधिकृत बांधकामांना सर्रासपणे परवानगी दिली जाते। याशिवाय अधिकाऱ्यांनी मनमानी करत बीएसयूपी योजनेतील घरं अपात्र लोकांना वाटली असून शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सुरक्षा रक्षकांनी मोर्चेकऱ्यांना गेटवर अडवल्यानं आंदोलकांनी गेटला नोटांचा हार घालत नोटा उधळल्या। त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। म्हाडाचे बांधलेले घर आहेत कुळगाव बदलापूर पश्चिममध्ये सोनवली गावात। आज ते कमी 15 ते 20 बिल्डिंगी तिथे इमारती उभ्या करून सुद्धा जास्तीच आहेत, 20 काय 25 समोर पण केलेले आहेत। त्याच्यामध्ये पण त्यांनी असा भ्रष्टाचार केलेला आहे का त्या इमारतीत जे पात्र ठरलेले लोक आहेत, जे गोरगरीब पात्र ठरले, त्यांना घरं कमी 10% पण नसन दिले आणि अपात्र लोकांना कमीत कमी 50 ते 60% घरं देऊन त्यांनी त्यांचं स्थलांतर केलेलं आहे। 1,500 करोडचा भ्रष्टाचार कमीत कमी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने केलेले आहेत। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।